मैत्रीचा सात बारा. आई मला असं वाटतं आपण रोज सकाळी गुड मॉर्निंग म्हणण्यापेक्षा ना विश्वंभर मॉर्निंग म्हणत जाऊयात. अगं तू 5 वेळा नाव घेतेस त्यांचं बोलताना. अगं मग त्यांची एवढी काळजी आहे का कुणाला? सतत स्थळ आणत असतात ना तुला. सतत आणण्यापेक्षा ना एखादा बेटर आणा म्हणावं त्यांना. मग आणलंय ना यावेळी. तू अजून व्हॉट्सअप चेक केलं नाहीस का? आई लिटरली मला कंटाळा आलाय का त्या बोरिंग मुलांना बघून. आणि मी नाही केला अजून व्हॉट्सअप चेक. काय तू बघतच नाहीस मी पाठवलेली स्थळ? अगं मग मी काय वेडी म्हणून पाठवते का तुला? आई तुझ्या लक्षात येतंय का दिवसभरात तू मला 4-4 स्थळं पाठवतेस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला कामाशिवाय ना झोपायला आणि जेवायला एवढाच वेळ आहे हल्ली. अगं बाळा मग आयुष्यभर सुखाने जेवून शांत झोपता यावं म्हणून पाठवते ना तुला मी स्थळ. 1 मिनिट मला नाही वाटत हा. उलट मला तर वाटतं की झोप मोडणार आहे माझी लग्नानंतर. असं मनात ठेवून बसशील तर कसं होणार सांग? माझी तर इच्छा नाहीये. पण तुला काय वाटतंय मी काय करावं ते? व्हॉट्सअप उघड आणि काल मी पाठवलेला मुलगा बघ. सौरभ एकदम हँडसम मुलगा आहे तुला हवा तसा. 1 मिनिट तुला कोणी सांगितलं ग मला फक्त हॅन्डसम मुलं आवडतात ते? अगं मागच्या वेळी एका मुलाला म्हणालीस हा दिसायला कसा तरीच आहे. आता दिसायला बरा आहे तर म्हणते हँडसम नको. तुझं नक्की काय सुरू आहे? तुला मुलं आवडतात ना? मी काहीही काय बोलतेस अगं? थांब जरा मी बघते काय पाठवलंस ते. थांब. मग पाहिलास का फोटो? हा पाहिला ना. बरा आहे तसा. बरा मग आणखीन कसा पाहिजे तुला? हा म्हणजे ओके आहे ग. काय करतो हा सौरभ? प्रोडक्ट मॅनेजर आहे. काहीतरी टेक असं नाव आहे कंपनीचं. इंजिनियर आहे आणि MBA झालाय. बायोडेटात आहे सगळं. बघ पाठवलंय तुला. चांगलं बघू पुढच्या पुढे आता. अगं पुढचं पुढं नाही. त्यासाठीच कॉल केलेला तुला. त्यानं तुझा प्रोफाईल पाहून कॉल केलेला मला. तो कामानिमित्त कोल्हापूरला निघालाय आज. जाता जाता भेटून आज? जातो म्हणाला. मला नाही शक्य. मला नाही जमणार आज आई. मला नाही जमणार. खरंच नाही जमणार. अगं बाळा भेटून तरी घे. दुपारपर्यंत पोहोचतो म्हणालाय तो. 1 मिनिट आई तू एकटीच सगळं कसं ठरवतेस ग? आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी दुपारी त्याला कशी भेटायला येणार आहे बँकेतून? अगं तुझ्या लंच ब्रेकचं टायमिंग सांगितलंय मी त्याला. सोबतच लंच करा. आई भेटेन त्याला पुन्हा कधीतरी. राहू दे. अगं फक्त भेटायला काय हरकत आहे? मुलगा चांगला आहे म्हणून मी म्हणते. नाहीतर मग खरंच तुला विश्वंभर काकांचा एखादा क्यूट मित्र पाहून लग्न करावं लागेल. बरं ठीक आहे करते आता काहीतरी. मला नंबर पाठव त्याचा. छान आहे की मुलगा. मग तू का टाळटाळ करतेस भेटायला? तिच्याकडे बघून तुला वाटतंय का ती टाळटाळ करायच्या मूड मध्ये? एरवी मॅडम एवढ्या तयार होऊन जात नाहीत बँकेत. 1 मिनिट मी रोज एवढीच रेडी होते. आणि मग चेहऱ्यावर जो ग्लो आलाय त्याचं काय? अगं तिने काल स्टीम घेतली होती ना म्हणून आला असेल. बरोबर. तिला बरोबर कळतंय मी काय बोलतेय ते. 1 मिनिट तेव्हा कसली लाजते. एक गप रे. तुला वाटत असेल ना तू जाऊन लग्न करते अशी. मला चालेल अगं. पण त्याला चालेल का? त्याला तुझ्यासारखी गुड लुकिंग ऑफिस वुमन हवी असेल तर? हो तू फोनवर बोललीस का त्याच्यासोबत? हे पण तुला कसं माहिती त्याला कशी मुलगी भावी ते? तू खरंच बोलली त्याच्याशी? हो अगं हिच्या आधी ना त्याचं स्थळ मलाच आलं होतं. मी नाही म्हणाले ना म्हणून हिच्याकडे गेलं. बाई खरंच? बरं चला निघूयात का आपण आता? मला पुन्हा काम आहे आणि फ्री पण व्हायचंय. सो फोन आला. संचिता सौरभ काय? एक मिनिट. आईनी जसा दिला मी तसा सेव्ह केला. संचिता सौरभ उचल कट होईल. हॅलो सौरभ हाय संचिता हियर. हो माझं आईशी झालंय बोलणं.
तू कधीपर्यंत येणार आहेस? ओके. काय? काय म्हणालास? अगं भेटायचं कुठे असं म्हटलं. हॅलो. अरे माझ्या मैत्रिणीचा एक कॅफे आहे, आपण तिथे भेटूयात. एवढं लवकर तुझे मित्रही झाले? हो झाले ना. बरं ऐक, मला उशीर होतोय ऑफिससाठी आणि योगीज कॅफे म्हणून असा एक कॅफे आहे. तू मॅप लावला तर येऊन जाशील तिकडे. ओके, शार्प 2:30. बाय. ओके. हा चला चला. ग कुणीतरी येणार येणार ग, ग कुणीतरी येणार येणार ग, संचिताला नेणार नेणार ग, संचिता घरी जाणार जाणार ग. काय सस्ता 9XM तुम्ही या चोरून बोलणं ऐकत होता आमचं? आता तुम्ही आम्हाला काही सांगत नाही, मग आमच्याकडे कुठला पर्याय आहे ना. तुम्ही किती इरिटेटिंग आहात माहितीये तुम्हाला? आणि खोलीच्या बाहेर थांबून सगळं ऐकलत ना तुम्ही? अजिबात मला चालणार नाहीये. आणि पुन्हा आवाज आला तर मी सांगेन. येणार आहात तुम्ही? सरक सरक. गाणं संचिताने इज्जत काढली काय? संचिताचं आता करायचं काय? संचिताला आता सोडायचं नाही. संचिताला सौरभ भेटणार हाय. सौरभ तर बिचारा गरीब गाय. सौरभचे आता लागणार लग्न लग्न कॅफे. योगिता आलाय का ग तो? नाही ना ग, म्हणूनच तर मी थांबलीये. तू बाहेर वगैरे गेली नव्हतीस ना? नाही ग. अगं त्याचा कॉल आला होता मला की 10 मिनिटात पोहोचतोय, अर्धा तासापूर्वी. हे बघ, इथे तर आला नाहीये तो. कुठे गेलाय काय माहिती. तू फोन कर ना त्याला. हो. हॅलो सौरभ, तू कुठे आहेस? अरे तू कुठे आहेस? मी इथे मेन एरिया मध्ये मिडल टेबललाच बसलोय. तू येतेस म्हणून वाट बघत बसलोय. अरे मी पण काउंटरवरच थांबलीये. तू कुठे आहेस नक्की? येऊन गेलास का? नाही, पण इथे काउंटरला तर कोणीच नाहीये. एक मिनिट. तू कोणत्या कॅफे मध्ये आता नाव सांगशील का? योगेश कॅफे. तूच सांगितलं होतंस ना. योगेश नाही, योगीज कॅफे. यार सॉरी 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 सॉरी. संचिता एक काम कर ना, तू तुझं लाईव्ह लोकेशन मला लगेच पाठव. हा ठीक आहे, पाठवते. पोरी 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 जा तुझ्या 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 घरी घरी येऊ नको तू. तुम्ही काय करताय तिथं? शेती आहात तर बैलांसारखेच ना, करणारच. आणि म्हैस पण आहेच मेकअप केलेली. ए अरे, हा कॅफे गोठा नाही. हिला सांग ना, आम्ही माणसं आहे. जागा तुझ्या गोठ्यात. हे का आले तिकडे? यांना जायला लाव प्लीज. हे बघ, संविधानाच्या दिलेल्या कलम 19 नुसार स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये संचार स्वातंत्र्याचा हक्क मला आहे. तो आम्ही कुठेही फिरू शकतो, कुठेही बसू शकतो आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे कोणताही गाणं म्हणू शकतो. आणि येस, आय कम, आय पे, आय ड्रिंक कॉफी. मी पैसे देऊन इथे बसतोय, कॉफी पितोय, हिला काय प्रॉब्लेम आहे रे? काय पैसे? काय कुणीतरी पैशांबाबतीत बोललं का? हा म्हणजे थोडी आहे उधारी, बट देतो ना, उद्यापर्यंत देऊन देतो योगिता. आणि आज हा पाचतोय मला कॉफी. हो ना, मग कॉफी फक्त दौलतला मिळणार. उधारीवाल्यांना मी बसवतही नाही इकडे. हे बघ, याला मी विरोध करतो. ग्राहक स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. आज मी इथं कॉफी प्यायला आलोय, मी त्याला कॉफी पाचतोय. प्लीज, यांच्या कॉफीचे पैसे मी देते, पण प्लीज यांना निघायला लाव इथून. आमच्याकडे आमचे पैसे आहेत, आम्ही आमच्या पैशाने कॉफी पिणार. योगिता, काय बोलू मी तरी? तू शांत बसणार असाल तर बसा इथे, नाही तर चालते. आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आम्ही काय पण करू शकतो. झाल्या तिन्ही सांजा करून शिंगार साजा, वाट पाहते ही ग येणार साजन हिचा. स्टॉप इट गाईज. ए टेबल. योगिता, मी घरी चालली आता. आईला जे वाटेल ते वाटेल, माझा पेशन्स संपलाय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, मीटिंग असेल ना जेव्हा महत्वाची, तेव्हा असल्या माणसांना तर बोलवतच जाऊ नकोस. सगळं डिस्टर्ब होतं ग. आणि
बँकेतून मी आज हाफ डे टाकून आली आहे. आणि हे सगळं घडतंय. मला अजिबात नाही आवडलेलं. संचिता हो कळतंय, शांत हो. वाट पाहते मी. शी, दौलत, गप्प येणार. बस ना आता. संचिता अरे सॉरी यार, ते थोडं कन्फ्युजन झालं होतं. पण तू काय घरी निघाली होतीस? अरे नाही म्हणजे बसून बसून जरा पाय म्हणून अच्छा. मोकळे करत होते, बाकी काही नाही. ते किती उशीर यार, कधीपासून थांबले होते मी. सॉरी सॉरी सॉरी, आता अजून उशीर नको करायला. तू बस, ये ये, तू बस ये बस. थँक्यू. वेलकम. काय घेणार तू? तू म्हणालेलं चालेल ना? का नाही चालणार? अगं आवडेल. चालेल, तुला आवडेल मला. हे रिलॅक्स. अगं मी गंमत केली आणि मला सवय आहे अशी गंमत करायची, छोटी गंमत. देन इट्स ओके. तू काय घेणार सांग. ब्लॅक कॉफी, ते पण हार्ड. हम्म. आणि ट्रॅव्हलिंग मध्ये एवढा थकलोय ना, ते योगेश आणि योगेश मध्ये तर अजून थकलोय मी. इट्स ओके, इट्स ओके. अलेक्स, Good morning, ma'am. Good morning, sir. Have a nice day. What do you like to have? वन ब्लॅक कॉफी अँड वन सिम्पल कॉफी Sugar without sugar? लिटिल शुगर. विदाउट शुगर. Thank you. सो तू MBA झालंय का तुझं? हा म्हणजे आता झालंच म्हणायचं. बघ म्हणजे मन लावून केलं असतं तर बाकीच्या मित्रांसारखा अब्रॉडला असतो आज. हे नाही हा, म्हणजे आउट ऑफ असणं म्हणजे सक्सेस असं काही नसतं. म्हणजे त्याची डेफिनेशन चुकीची आहे त्या सक्सेसची. आणि हुशार लोकच अब्रॉडला जातात असं तर काहीच नाहीये. तो भ्रमच आहे म्हणजे. हाच भ्रम मोडण्यासाठी मी युनिव्हर्सिटीचा टॉपर असून सुद्धा इथंच राहणं पसंत केलं. नाही पण तू आत्ता तर म्हणालास की मनासारखं झालं असतं तर अब्रॉडला वगैरे गेलो असतो. अगे छोटीशी गंमत. बापरे, तुझ्या गमती तुम्हाला कसं समजणार ना की खरं काय आणि खोटं काय ते. संचिता, समजत बसलं ना तर अवघड होतं. अनुभवायचं हं? सोपं होतं जास्त. एक मिनिट, मला तुझं मराठी झेपत नाहीये. अगं मी माझ्या मराठीचं पहिलंच पान ओपन केलंय आता, अजून शेवटचं पान ओपनच केलं नाहीये. नेक्स्ट पेज उलटू. नाही ते क्लोजच ठेव प्लीज. एक्सक्यूज मी, कॉफी सर, योर कॉफी मॅम. थँक्यू. लिटल शुगर. पण थँक्यू. तुला आत्ता का लग्न करायचं आहे? म्हणजे एवढा चांगला जॉब असताना लग्न? आणि मी नाही, माझ्या आईला वाटतं तसं. बाय डिफॉल्ट माझ्याही आईला वाटतं तसं. हा. पण एक सांग, मला आईवरून आठवलं, तू माझ्या आईला फोन केला होतास ना माझी प्रोफाईल बघून? हा, मी नाही. भैया टिप हवी आहे का तुम्हाला? देते. हा, पैसे. एक्सक्यूज मी. मॅम 200 देतात, बट फाईन. थँक्यू. अरे मला तर मी लग्न करायचंच नव्हतं, माझ्या आईने सांगितलं. आणि एक मिनिट, ती मला म्हणाली की तू तिला कॉल केला होतास म्हणून. मी हा. तुझ्या आईला फोन केला होता? हो. एक मिनिट, काहीतरी घोळ होतोय, तो आपण नंतर क्लिअर करूया. पण मला आधी हे सांग की तुला लग्न का करायचं नाहीये? अरे आय जस्ट ब्रोक अप विथ समवन, सो इच्छा तर अजिबात नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेंटली प्रिपेअर्ड नाहीये मी अजून लग्नासाठी. ब्रेकअपचं सोड ग, टाइम गेला ना की ते ऑटोमॅटिक हिल होत. मला असं वाटतं की मानसिक तयारी महत्वाची, जी माझी पण नाहीये. म्हणजे तुझी का नाही? आणि जॉब चांगला आहे, आई वडील रिटायर्ड गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत. मग प्रॉब्लेम तोच आहे का? आता आई बाबा गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत म्हणून मुलगा हुशारच असला पाहिजे म्हणून मी हुशार झालो. हुशार मुलांनी जॉब करायला पाहिजे म्हणून मी जॉब करतोय. पण मला याच्यात काही इंटरेस्ट वाटत नाहीये का? मला स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे. म्हणून पुढच्या 3-4 वर्षात माझ्या डोक्यात हे लग्न आणि संसार आणि
अरे तोपर्यंत वय निघून गेलं आणि मुलगीच नाही मिळाली तर? अरे बापरे. पण तोवर तुझं झालं नसेल तर आपण करूया ना लग्न. हा. म्हणजे हा करू ना, तोपर्यंत मेंटली स्टेबल झाले तर करू आपण. नाही नाही नाही, घाई अजिबात नाहीये. मी तुझ्या लग्नाला माझ्या नातवंडांना घेऊन येईन. ही पण छोटीशी गंमत होती ना. अगं मी सिरियसली बोलतोय. आणि पुढच्या 3 वर्षात मी लग्न करणार आहे. त्यामुळे माझ्या इंडस्ट्रीला सांभाळणारा मला वारस हवा आहे. गप रे, काही काय. चल संचिता, नाईस टू मीट यू. या, नाईस टू मीट यू. मी आता पळतो, नाही तर मला उशीर होईल. या. ठीक आहे, चल बाय. बाय. संचिता, ते फीडबॅकचं तेवढं निगेटिव्ह तू काहीच टेन्शन घेऊ नको. ह्याच्या शिव्या देईन ना, आय विल हँडल, डोंट वरी. एवढं पण नको. हा, छोटीशी गंमत. छोटीशी गंमत. Yes. बाय. बाय. सपना टूटा है तो दिल कभी जलता है, हाँ थोड़ा दर्द हुआ पर चलता है. क्या हुआ? फिर अपने मोहल्ले में सिद्धू आया. अरे काय झालं? काही नाही, तो नाही म्हणून निघून गेला. एक मिनिट. म्हणजे दोघी एकमेकांना म्युच्युअली नाही म्हणाले आणि मग मॅटर क्लोज झाला. हा. अरे वा, वाईट झालं. हम्म. पण चांगला होता मुलगा, म्हणजे विचार चांगले होते आणि डोळे पण. चांगलं शिकलेला पण होता. पण केस जरा जास्तच कोवळे होते का? छाया. नाही, पण सूट करत होते ग त्याला. वाईट झालं. मिळेल एखादा चांगला मुलगा. आसपास असतात आपल्या, फक्त बघितलं पाहिजे आपण. म्हणजे सभ्य, हुशार, चांगले विचार ठेवणारा मिळेल. पण तरी संचिता, मला असं वाटतं 3 वर्ष वाट बघतो. 3च वर्षाचा तो प्रश्न आहे. हा. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ. फाईल यारा 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 काळजात कोरलेला मैत्रीचा सागर